आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाकुंभमेळ्यातल्या गंगाजलाबाबत केलेल्या एका वक्तव्याने आता मोठा वाद निर्माण झालाय। राज ठाकरेंनी 65 कोटी भाविकांच्या श्रद्धेचा अपमान केलाय असं म्हणत महंत आणि आचार्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। राज ठाकरेंच्या या विधानाने आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय। राज ठाकरेंकडून पवित्र गंगाजलाची खिल्ली, 65 कोटी भाविकांच्या श्रद्धेचा अपमान केला। आचार्य आणि महंतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 19वा वर्धापन दिन चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला। यावेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाच महाकुंभ मेळ्यात गेलेल्या कार्यकर्त्यांचाही चांगलाच समाचार घेतलाय। गंगेचं पाणी पिण्यायोग्य नाही असं म्हणत देशातील एकही नदी स्वच्छ नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। त्यांनी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सरकारवर ताशेरे देखील ओढले आहेत। गंगा स्वच्छ होणार हे राजीव गांधी असल्यापासून मी ऐकतोय, मात्र अजून काही स्वच्छ झालं नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आताच कोरोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये आणि आम्ही काय नदीला माता, कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे। राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार। या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं। तर राज ठाकरेंच्या या विधानानंतर भाजपला सारवासारव करण्याची वेळ आली आहे। राज ठाकरेंचं मत वेगळं असू शकतं, गंगा स्नान ही अंधश्रद्धा नाही असं म्हणत राज ठाकरेंनी जो प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केलाय त्याची दखल घेतली जाईल असं भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये काही अंधश्रद्धा आहे असं अजिबात नाहीये, पण निश्चित राज ठाकरे जे म्हणाले की प्रदूषणाच्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी पुरेपूर काळजी नागरिकांनी घेणार आहोत। राज ठाकरेंच्या या विधानानंतर त्यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली अशी देखील चर्चा होऊ लागली आहे। उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढल्यामुळे राज ठाकरेंना हिंदू विरोधाची लागण झाली आहे। गंगाजलाची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली त्यामुळे समस्त हिंदू धर्मियांचा अपमान झालाय असं म्हणत भाजप आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। तर राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यात स्नान केलेल्या 65 कोटी भाविकांच्या श्रद्धेचा अपमान केलाय असं म्हणत निर्वाणी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीरदास यांनी देखील आता राज ठाकरेंना लक्ष केलंय। मला असं वाटतंय की धर्माच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला आपण हिंदू धर्मावरती वेडीवाकडी टीका करतो आणि आपण खूप पुरोगामी आहोत असं राज ठाकरेंना जर वाटत असेल तर ते देखील चुकीचं आहे। उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढल्यामुळेच राज ठाकरेंना सुद्धा हिंदू विरोधाची लागण झालेली दिसतेय। हिंदू धर्मियांना अत्यंत पवित्र असलेल्या गंगा जलाची राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने सार्वजनिकरित्या खिल्ली उडवली त्यातून समस्त हिंदू धर्मियांचा अपमान झालेला आहे। राज ठाकरेंच्या विधानातून जरी त्यांची गंगा स्वच्छतेबाबतची तळमळ दिसत असली तरी गंगा हा विषय हिंदूंसाठी धार्मिकतेचा आणि आस्थेचा आहे, म्हणून राज ठाकरे यांनी हे विधान चुकीच्या आणि धार्मिकतेच्या अर्थानं जरी केलं नसलं तरी त्यांच्या या विधानानं आता वाद ओढावलाय एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।